आकाशवाणी मुंबई. मी शैलेश मोहिते. आणि मी राजेश शिरभाते. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात आता 29 नोव्हेंबरला सुनावणी. दोन्ही पक्षकारांना लेखी स्वरूपात बाजू मांडण्याचे निर्देश. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शेतीवरचा खर्च कमी होणं आणि शेतीसाठी तंत्रज्ञान उपलब्ध करून देणं आवश्यक असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन. देशात गेल्या महिन्यात एकूण 1,51,718 कोटी रुपये जीएसटी कर संकलन. आणि राज्यात कोविडच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,500च्या खाली. राज्यातल्या शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं सुनावणी पुढे ढकलली असून आता 29 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत घटनापीठानं दोन्ही पक्षकारांना लेखी स्वरूपात बाजू मांडायला सांगितलं आहे. दोन्ही बाजूंनी कोणते मुद्दे मांडले जातील आणि कोणते वकील बाजू मांडतील याची माहितीही द्यावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. 16 आमदारांची अपात्रता यासह इतर याचिका घटनापीठासमोर आहेत. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज पुण्यात राष्ट्रीय हॉर्टिकल्चर या कार्यशाळेचं उद्घाटन केलं. पुण्यात वैकुंठ मेहता सहकारी व्यवस्थापन संस्थेत आयोजित केलेल्या भारतातल्या फलोत्पादन मूल्य साखळीचा विस्तार, शक्यता आणि संधी या विषयावर आधारित कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणं आवश्यक आहे आणि ते करण्यासाठी प्रधानमंत्री मोदी कटिबद्ध आहेत असं ते यावेळी म्हणाले. कृषी क्षेत्राबरोबर शेतकऱ्याचाही विकास होणं आवश्यक आहे. शेतीवरचा खर्च कमी व्हायला हवा, त्याचबरोबर शेतीसाठी तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यायला हवं असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळायला हवं. शेतीखेरीज फलोत्पादन क्षेत्रातील संधींचा उपयोग शेतकऱ्यांनी करून घ्यावा असं ते म्हणाले. यावेळी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार, पणनमंत्री संदीपान भुमरे उपस्थित होते. 2 दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेला विविध राज्यातून कृषी अभ्यासक आणि शेतकरी आले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये 1 वर्षापूर्वी कौशल्य विभाग सुरू केला असून केवळ रोजगार मिळवण्यापेक्षा रोजगार देण्याची क्षमता निर्माण होणं महत्त्वाचं आहे असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. त्यांनी यावेळी विद्यापीठाला शुभेच्छा दिल्या असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं. या विद्यापीठाचं भूमिपूजन 60 दिवसात केलं जाईल. त्यानंतर 2024 पर्यंत या विद्यापीठाचं कामकाज सुरू होईल असं पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितलं. या विद्यापीठात इंग्रजी, हिंदीसह इतर भाषांमध्येही शिक्षण दिलं जाईल असंही ते म्हणाले. या विद्यापीठामुळे राज्यात 5 लाख रोजगार निर्माण होतील असंही त्यांनी सांगितलं. पाणी हा बहुआयामी विषय असून जलसंरक्षणावर ग्रामपातळी ते आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होणं गरजेचं आहे. यासाठी स्थानिक आणि शहर नियोजक, तंत्रज्ञ आणि नागरिकांनी जलव्यवस्थापन आणि प्रशासनात आपला सहयोग द्यावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्यांनी आज ग्रेटर नॉयडा इथं जलसप्ताहाचं उद्घाटन केलं. यावेळी त्या बोलत होत्या. जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयानं आजपासून 5 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या 7व्या भारत जलसप्ताहाचं आयोजन केलं आहे. या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की जागतिक हवामान बदलाचे परिणाम सर्वत्र दिसत असून कुठे ओला दुष्काळ तर कुठे अवर्षणानं ग्रासला आहे. त्या म्हणाल्या की पाण्याविना जीवन ही कल्पनाच आपण करू शकत नाही. पाण्यावर शाश्वत तोडगा काढण्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ग्रामीण तसंच दुर्गम भागातल्या नागरिकांना विनाशुल्क आरोग्य सेवा आणि तपासण्या करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी 2 अत्याधुनिक हेल्थ केअर किट म्हणजेच आरोग्य यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून शरीराचे तापमान, रक्तदाब यापासून ते लिपिड केअरपर्यंतच्या तपासण्या करता येतील. ही यंत्रणा सध्या माणगाव आणि बांदा या 2 प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून दिली आहे. तसंच ती वापरण्याचं प्रशिक्षणही परिचारिकेला दिलं आहे. पालकमंत्री 4 नोव्हेंबरला याचं उद्घाटन करतील. ही यंत्रणा रुग्णवाहिकेतून नेता येत असल्यानं दुर्गम भागातही त्याचा उपयोग होईल. यंत्रणा ज्या केंद्रात असेल तिथे जेनेरिक औषधही उपलब्ध होतील. या आरोग्य यंत्रणेचा उपयोग झाला तर जिल्ह्यातल्या 38 आरोग्य केंद्रांवर शासनाच्या माध्यमातून ही यंत्रणा बसवली जाईल. औरंगाबाद शहराच्या वाहतूक गरजा आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन
पुढच्या 30 वर्षांसाठी तयार केलेल्या सर्वसमावेशक गतिशीलता आराखड्याचं सादरीकरण केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्यासमोर काल औरंगाबाद स्मार्ट सिटी मुख्यालयात करण्यात आलं. यामध्ये शेंद्रा औद्योगिक वसाहत ते वाळूजपर्यंत अखंड उड्डाणपूल आणि नियो मेट्रोच्या विकास आराखड्याचा समावेश आहे. उड्डाणपुलाची सुरुवात विविध 5 ठिकाणी चढउतार करण्यासाठीची ठिकाणं या संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. पावसामुळे मुंबई आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहन चालकांना त्याचा त्रास होतोय. यामुळे या महामार्गाची दुरुस्ती तसंच खड्डे बुजवण्याचं काम 8 दिवसाच्या आत पूर्ण करावं असे आदेश नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. काल रात्री भुसे यांनी शासकीय विश्रामगृह इथं अधिकाऱ्यांची बैठक घेतली तेव्हा हे आदेश दिले. दरम्यान महामार्ग दुरुस्ती करण्यासाठी 6 दिवसांची मुदत देत नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुकारलेलं आंदोलन आज स्थगित केलं आहे. या महामार्गाची दुरवस्था झाल्यानं टोल आकारू नये असं आवाहन करत भुजबळ यांनी आज सर्वपक्षीय आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र काल महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चा झाल्यानंतर 6 नोव्हेंबरपर्यंत मुदत देत भुजबळ यांनी आंदोलन स्थगित केलं. पाणी देणारं जंगल म्हणून प्रख्यात असलेल्या आणि वाशिम तसंच अकोला जिल्ह्याच्या सीमेवर 73.69 वर्ग किलोमीटर क्षेत्रात वसलेल्या काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यातली निसर्ग पर्यटनाची सोय पूर्ववत उपलब्ध करून देण्यात आला असल्यामुळे या अभयारण्यातल्या जंगल सफारीचा तसंच निसर्ग पाऊलवाट आणि नौका विहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. काटेपूर्णा अभयारण्यात विविध प्रकारचे जंगली तसंच अन्य प्राणी आढळतात. या व्यतिरिक्त या अभयारण्यात नवरंग, स्वर्गीय नर्तक, सुभग व हळद्यासारखे 123 प्रकारचे पक्षीही आढळतात. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. देशात गेल्या महिन्यात एकूण 1,51,718 कोटी रुपये जीएसटी कर संकलन झालं असून ही रक्कम या वर्षात आतापर्यंत जमा झालेल्या जीएसटी कराची दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक रक्कम आहे. या वर्षात दुसऱ्यांदा जीएसटी कराच्या संकलनानं 1.5 लाख कोटीचा टप्पा ओलांडला असून याआधी एप्रिल महिन्यात हा टप्पा ओलांडला गेला होता. अर्थमंत्र्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यात 26,039 कोटी रुपये सीजीएसटी, 33,297 कोटी रुपये एसजीएसटी तर 81,778 कोटी रुपये आयजीएसटी कर संकलित करण्यात आला. यामध्ये 37,297 कोटी रुपये परदेशी मालाच्या आयातीवरच्या करातून तर सेस आणि 825 कोटी रुपये आयातित वस्तूंच्या करापोटी गोळा झालेल्या निधीचाही समावेश आहे. केंद्र सरकारनं केंद्र आणि राज्याच्या 50-50% विभागणीनुसार 22,000 कोटी रुपये अदा केले असल्याचंही अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. गेल्या 9 महिन्यांपैकी सलग 8 महिन्यांमध्ये जीएसटी कर संकलन 1,40,00,000 कोटी रुपयांच्या वर राहिलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. राज्यात कोविड-19ची दैनंदिन रुग्णसंख्या सातत्यानं कमी होत असून उपचाराधीन रुग्णांची संख्या आता 1,500च्या खाली आली आहे. राज्यात काल 169 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 185 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे काल एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यात 1,488 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 529 रुग्ण मुंबईत तर त्याखालोखाल 307 रुग्ण ठाण्यात तर पुण्यात 289 रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 98.16% तर मृत्यूदर 1.82% आहे. MTHLवर पहिल्या टप्प्यात सर्वात मोठा ऑर्थोट्रॉपिक पोलादी धक्का उभारण्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला यश आलं आहे. या पोलादी धक्क्याचं वजन 5 ते 6 बोईंग विमाना इतकं आहे. हा धक्का 180 मीटर लांब आणि जवळपास 2,400 मीटर रुंद आहे. ऑर्थोट्रॉपिक पोलादी धक्का 3 विमानांमध्ये वाहनांचा भार अधिक कार्यक्षमतेनं वहन करू शकतो. त्यामुळे समान कालावधीसाठी कॉन्क्रीट सुपरस्ट्रक्चरच्या तुलनेत पुलाची भार वाहण्याची क्षमता सुधारते. हे काम प्राधिकरणासाठी मैलाचा दगड ठरला असल्याची प्रतिक्रिया प्राधिकरणाचे आयुक्त SVR श्रीनिवासन यांनी वार्ताहरांकडे व्यक्त केली. त्यांनी या कामासाठी प्राधिकरणाच्या संपूर्ण चमूचं अभिनंदन केलं आहे. या चमूनं योजनाबद्धरित्या हे काम केल्यामुळे हे यश मिळालं असल्याचं ते म्हणाले. अवकाळी पावसामुळे चाळीतला साठवणीतला कांदा खराब झाल्यानं आवक घटून कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कांदा बटाटा मार्केटमधील घाऊक बाजारात कांद्याचा दर 28 ते 32 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
याचा परिणाम किरकोळ बाजारातही होऊन किरकोळ बाजारात दर 50 रुपयांवर वाढले आहेत. सध्या बाजारात 90 ते 100 गाड्या कांद्याची आवक आहे. साधारणतः महिनाभरानं नवीन कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर कांद्याचे दर खाली येण्याची शक्यता असल्याचं कांदा बटाटा मार्केटचे संचालक अशोक वाळुंज यांनी सांगितलं. अकोला जिल्ह्यात अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खासगी कापूस खरेदीचा प्रारंभ काल झाला. यावेळी लिलावात मुहूर्ताच्या कापसाला 9,111 रुपये भाव मिळाला आहे. प्रथम कापूस आणणारे शेतकरी मनीष मोहन तायडे राहणार पोपटखेड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिनिंगतर्फे सुनील काळे यांनी लिलावात बोली लावून मुहूर्ताच्या कापसाला 9,000चा भाव दिला. एकंदर कापसाला लिलावात 7,600 पासून ते 9,111 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यात लंपी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 3,091 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईपोटी 8.5 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी ही माहिती दिली. राज्यात कालपर्यंत 33 जिल्ह्यांमधल्या एकूण 3,204 गावांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला. विविध जिल्ह्यांमध्ये 140 लाख लस मात्रा उपलब्ध करून दिल्या असल्याचं सिंग यांनी सांगितलं. EPFO अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं कर्मचारी पेन्शन योजना 1995 मध्ये जमा असलेला निधी काढण्याची परवानगी द्यायचा निर्णय घेतला आहे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 6 महिन्यांपेक्षा कमी उरली असेल अशांनाच ही परवानगी दिली जाईल. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या EPFOच्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. रायगड जिल्ह्यात माथेरानहून नेरळला जाणाऱ्या मिनी रेल्वेचा मोठा अपघात काल टळला. रेल्वे मार्गावर रुळांखाली वापरण्यात येणारा लोखंडी स्लीपर्स ठेवण्यात आला होता. लोको पायलट दिनेश आणि सहाय्यक लोको पायलट सुधांशू यांनी हा स्लीपर बघताच ट्रेन थांबवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाला देण्यात आली आहे. मध्य रेल्वेकडून या घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले इथं अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. उद्यापर्यंत हे अधिवेशन चालणार असून किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे, नेते डॉक्टर अजित नवले यांच्यासह 65 राज्य कौन्सिल सदस्य आणि राज्यभरातले 300 प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांना आपत्तीच्या काळात सरकारने तातडीनं भरपाई आणि मदत देणं अपेक्षित असताना शिंदे फडणवीस सरकार मात्र केवळ घोषणा आणि दिखावा करत आहे अशी टीका यावेळी करण्यात आली. रेल्वे सुरक्षा दलामध्ये हवालदार आणि सहाय्यक उपनिरीक्षकांच्या 9,500 पदांच्या भरतीबाबत समाज माध्यमांवर आणि वर्तमानपत्रांमध्ये एक बनावट संदेश प्रसारित केला जात आहे. RPF किंवा रेल्वे मंत्रालयानं त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा कोणत्याही छापील किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे अशी कोणतीही अधिसूचना जारी केली नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर इथं या महिन्याच्या 4 तारखेला होणाऱ्या कार्तिकी यात्रेनिमित्त शहरात तसंच शहराबाहेरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. हा बदल 1 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर 2022 या कालावधीसाठी राहणार आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. नगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी वाहने करमकम क्रॉस रोड, शेटफळ चौक मार्ग विसावा इथं पार्क करावीत असं त्यांनी म्हटलं आहे. वरळीतल्या SRAच्या सदनिकांप्रकरणी आपण कुणाच्याही आरोपांना उत्तर देणार नसून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार असल्याचं माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज सांगितलं. वरळीतल्या SRAच्या सदनिकांप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची तब्बल 1.25 तास दादर पोलीस ठाण्यात आज चौकशी झाली. त्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात आता 29 नोव्हेंबरला सुनावणी. दोन्ही पक्षकारांना लेखी स्वरूपात बाजू मांडण्याचे निर्देश. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शेतीवरचा खर्च कमी होणं आणि शेतीसाठी तंत्रज्ञान उपलब्ध करून देणं आवश्यक असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन. देशात गेल्या महिन्यात एकूण 1,51,718 कोटी रुपये GST कर संकलन. आणि राज्यात कोविडच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,500च्या खाली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.